तुम्ही कधी विचार केला आहे का, एका साध्या दिसणाऱ्या भाजीलाच चमत्कारिक भाजी का म्हटलं जातं? ही साधी दिसणारी लांबट हिरवी शेंग कधी सांबारमध्ये तर कधी कोरडीच आपण वापरतो. ही भाजी म्हणजे शेवगा. या शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं, बिया आणि मुळांमध्ये दडलेले आहेत अनेक आजारांवर उपाय करणारे नैसर्गिक घटक. आज आपण बघणार आहोत शेवग्याचे वैज्ञानिक व आयुर्वेदिक रहस्य, ज्यामुळे याला नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन तर म्हणतातच, शिवाय चमत्कारिक भाजीही म्हटलं जातं. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वैज्ञानिक भाषेत शेवग्याला मोरिंगा ओलियोफेरा म्हणतात. आश्चर्य म्हणजे जगभरातल्या शास्त्रज्ञांनी या झाडावर अनेक संशोधनं केली आहेत आणि सगळ्यांनी एकच निष्कर्ष काढला, हे झाड म्हणजे निसर्गाचं मल्टीव्हिटॅमिन फॅक्टरी आहे. कारण शेवग्याच्या प्रत्येक भागात, मग त्या शेंगा असोत, पानं, फुलं, बिया किंवा अगदी मुळे असोत, यामध्ये पोषक तत्वांचा खजिना दडलेला आहे. विज्ञान सांगतं की शेवग्यात 90 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहेत, तर 40 पेक्षा जास्त प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हेच अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाच्या घातक अणूंना निष्प्रभ करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची गती कमी होते आणि पेशींचं संरक्षण होतं. जर थोडक्यात आकडेवारी आपण पाहिली तर शेवग्याच्या पानात गाजरापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती बिल्ड करते. दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असते, जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त असते. आणि पालकापेक्षा 3 पट जास्त आयर्न असते, जे रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. इतकंच नाही तर शेवग्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक हे घटक शरीराचं संतुलन राखतात आणि मेंदू, हृदय, स्नायू यांचं कार्य सुधारतात. अशा प्रकारे विज्ञानाने तर शेवग्याचे पोषण सांगितलेलेच आहे, पण आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वीच या झाडाचं महत्व ओळखलं होतं. आयुर्वेदात सांगितलेले आहे, शिग्रू सेवन बलवर्धन पचन रक्त शुद्धीकरच. याचा अर्थ असा, शिग्रू म्हणजे शेवगा शरीराला बल देतो, पचन सुधारतो आणि रक्त शुद्ध करतो. थोडक्यात शेवगा हा शरीरात गेल्यावर शुद्धी, पचन व ऊर्जा या तिन्ही स्तरावर परिणाम घडवतो. आयुर्वेदानुसार शेवग्याचे गुणधर्म तिक्त म्हणजे कडू, कटुरस म्हणजे तिखट, उष्णवीर्य असलेले, वात कफ नाशक आणि थोडे पित्त वाढवणारे असे आहेत. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून शेवगा टॉक्सिन्स म्हणजेच आपल्या शरीरात न पचलेले, साचलेले अपशिष्ट घटक, जे हळूहळू रोगांचं कारण मानतात, असे घटक शेवगा कमी करतो. त्यामुळे शरीरातील वात कफ संतुलित राहतो. त्यामुळे आता आपण वैज्ञानिक व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून शेवग्याचे एकत्रित फायदे थोडे सविस्तर पाहणार आहोत. तर शेवग्याचा पहिला प्रमुख फायदा आहे, शेवगा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. शेवग्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, झिंक व आयर्न असतात. हे सगळे घटक आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला नैसर्गिकरित्या मजबूत करतात. व्हिटॅमिन सी हे शरीरात व्हाईट ब्लड सेल्सची संख्या वाढवते, जे विषाणू व जीवाणूंना मारतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण संत्र्यापेक्षाही 7 पट जास्त असतं. व्हिटॅमिन ए हे शरीराच्या इपिथेलियल टिश्यूजला मजबूत ठेवतो, जे संसर्ग टाळतात. झिंक व आयर्न हे पेशींना ऊर्जा देतात आणि थकवा, कमजोरी कमी करतात, ज्यामुळे शरीर सतत सजग आणि मजबूत राहते. आयुर्वेद सांगतो की शेवगा ओजवर्धक आहे. ओज म्हणजे जीवनशक्तीचा सार, जो आपल्या प्रतिकार शक्तीचा मूळ स्रोत आहे. शेवग्याचं नियमित सेवन केल्याने शरीरात ओज वाढतो, मन प्रसन्न राहतं आणि ऋतूबदल किंवा हवामानातील बदलांमुळे होणारे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार आपोआप दूर राहतात. शेवग्याचा पुढील फायदा आहे रक्तशुद्धी आणि त्वचेचं सौंदर्य. शेवग्याच्या पानामध्ये आणि शेंगांमध्ये फ्लॅव्हनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतात आणि रक्त शुद्ध करतात. हे घटक फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक रेणूंना निष्क्रिय करतात, जे पेशींचं नुकसान करतात आणि त्वचेचं वृद्धत्व वाढवतात. शेवग्यातील व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा कॅरोटीन हे त्वचेला आतून पोषण देते, कोलॅजन तयार होण्यास मदत करते आणि त्वचा मऊ तजेलदार ठेवते. आयुर्वेदात तर म्हटलं आहे, शिग्रू रक्त विशुद्धती त्वचा सौंदर्य ददातीच. म्हणजेच शिग्रू म्हणजे शेवगा हा रक्त शुद्ध करतो आणि त्वचेचं सौंदर्य वाढवतो. शेवग्याचा पुढील फायदा आहे, शेवगा हा हाडे व स्नायूंना बळकटी देतो. शेवगा हा नैसर्गिक कॅल्शियम बुस्टर आहे. त्याच्या पानांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे दुधापेक्षा 4 पट जास्त असतं आणि त्याचबरोबर त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न हे देखील मुबलक प्रमाणात असतात, जे एकत्र येऊन हाडांना मजबूत बनवतात आणि त्यांचं झिजेपासून संरक्षण करतात. शेवग्यातील हे खनिज घटक बोन डेन्सिटी वाढवतात आणि ऑस्टिओफोरोसिस सारख्या हाडांच्या आजारांपासून संरक्षण देतात. शेवग्यात असलेले अमायनो ऍसिड्स आणि प्रोटीन्स आपल्या स्नायूंना बांधणी आणि पुनर्बांधणीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे दररोज थोडं शेवग्याचं सेवन केल्याने स्नायूंचं कार्य सुधारतं, शरीरात थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते. आयुर्वेदात तर म्हटलं आहे, शिग्रू बलप्रद अस्ति संवर्धनच.
शेवगा हा शरीराला बल देतो आणि हाडांच्या वृद्धीस मदत करतो, कारण शेवग्यातील उष्णवीर्य गुणधर्म पचन सुधारतात, ज्यामुळे खाल्लेलं अन्न योग्यरित्या पचतं आणि त्यातून मिळणारं पोषण हे थेट हाडं आणि स्नायूंना मिळतं. त्यानंतर शेवग्याचा महत्वाचा उपयोग आहे डायबिटीज मध्ये. शेवग्याच्या पानामध्ये असलेले आयसोथायोसायनेट्स, क्लोरोजेनिक ऍसिड आणि पॉलिफिनॉल्स हे घटक शरीरातील साखर नियंत्रित ठेवतात. हे घटक इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीही वाढवतात, म्हणजेच शरीरातील पेशी ह्या इन्सुलिनला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देतात. शेवग्यातील फायबर्स रक्तातील ग्लुकोजचे शोषण कमी करते, ज्यामुळे जेवणानंतर साखर झपाट्याने वाढत नाही. तसेच शेवग्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स पॅन्क्रियासच्या बीटा पेशींना संरक्षण देतात, जे इन्सुलिन तयार करतात. आयुर्वेदिक दृष्टीने पाहिलं तर शेवगा कडू तिक्त रसाचा असल्यामुळे तो मधुमेह नाशक मानला जातो. त्यानंतर शेवग्याचा पुढील उपयोग आहे हृदय आणि रक्तदाबासाठी लाभदायक. शेवग्यातील अँटीऑक्सिडंट्स, फ्लॅव्हेनॉइड्स, पॉलिफिनॉल्स हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, जे हृदयविकाराचं मूळ कारण असते. हे घटक बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कमी करतात आणि गुड कोलेस्टेरॉल म्हणजे HDL वाढवतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचत नाही. शेवग्यातील पोटॅशियम रक्तातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवते आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करते. आयुर्वेदानुसार शेवग्याच्या रसाचे गुणधर्म शरीरातील कफ व चरबीचे दोष कमी करतात, की जे हृदयविकार आणि रक्तदाबाचे मूळ कारण आहे. शेवग्याचा पुढील उपयोग पाहिला तर तो मेंदू शांत आणि सक्रिय ठेवतो. शेवग्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, आयर्न आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. हे सर्व पोषक घटक मेंदूच्या पेशींसाठी इंधनासारखं काम करतात. व्हिटॅमिन B6 मेंदूमध्ये सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारख्या हॅपी हार्मोन्सच्या निर्मितीला मदत करते, जे तणाव कमी करतात आणि मूड संतुलित ठेवतात. व्हिटॅमिन C आणि पॉलिफिनॉल्स हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील फ्री रॅडिकल्सना नष्ट करून मेंदूच्या पेशींना अकाली वृद्ध होण्यापासून वाचवतात. आयर्न हे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, ज्यामुळे फोकस, मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आयुर्वेदात शेवग्याचे वर्णन मेधावर्धक म्हणजे बुद्धी वाढवणारा आणि मनप्रसादक म्हणजेच मन प्रसन्न ठेवणारा असं केलं गेलं आहे. तर अशा प्रकारे शेवगा शरीरासाठी एक नैसर्गिक इम्युनिटी शिल्ड आहे. त्वचेसाठी नॅचरल डिटॉक्स टॉनिक ही आहे. हाडे व स्नायूंना स्ट्रॉंग बनवणारे सिक्रेट सुपरफूड आहे. तसेच डायबिटीस साठी नैसर्गिक ग्लुकोज कंट्रोल औषधी आहे. तर हृदयाच्या आरोग्यासाठी सुपरफूड आहे आणि मेंदूसाठी नॅचरल टॉनिक ही आहे. या शेवग्याचे एवढे सगळे औषधी उपयोग असताना प्रश्न असा पडतो की शेवग्याचे सेवन नेमके कसे करावे. तर शेवगा इतका बहुगुणी आहे की त्याचा प्रत्येक भाग, पाने, फुले, शेंगा, बिया औषधी गुणांनी भरलेले आहेत. शेवग्याच्या पानांचा विचार केला तर पाने स्वच्छ धुवून त्याची भाजी करू शकतो, किंवा सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा शेवग्याच्या पानांचा रस घेणं तेही फायदेशीर ठरतं, किंवा पाने कोरडी करून बनवलेली पावडर ही पाण्यासोबतही आपण घेऊ शकतो. अनेक देशांमध्ये तर या शेवग्याच्या सुक्या पानांचा चहाही लोकप्रिय झाला आहे ऍज अ डिटॉक्स ड्रिंक. जर शेवग्याच्या शेंगांचा विचार केला तर शेंगा सर्वात जास्त खाल्ला जाणारा भाग आहे. या शेंगा सूप, सांबार, भाज्या किंवा डाळीमध्ये घालून शिजवल्या जातात. शेवग्याची फुले ही आमटीमध्ये वापरली जातात. मात्र शेवग्याचे सेवन करताना घ्यावयाची काळजी अशी की शेवगा हा उष्ण असल्याने जास्त प्रमाणात घेतल्यास काहींना पित्त वाढू शकते. दररोज 1 ते 2 चमचे शेवग्याची पावडर पुरेशी असते. गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. तर अशा प्रकारे शेवगा हा फक्त एक भाजीपाला नाही तर एक औषधी रत्न आहे. म्हणूनच आयुर्वेद व आधुनिक विज्ञान दोन्हीही सांगतात शेवगा म्हणजे निसर्गाने दिलेली चमत्कारिक भाजी. त्यामुळे याचा पुरेपूर वापर करा आणि निरोगी राहा, संतुलित राहा.